द्वादशोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीसद्गुरुभ्यो नमः। कुलस्वामिनी एकवीरा देव्यै नमः। जय जयाजी असुरमूळ छेदिनी, जय जयाजी विक्राळ काळमर्दिनी, जय जयाजी मल्लमर्दिनी, सुरसंरक्षिणी चंडिके। एकादशोऽध्यायी कथा सुंदर, उंबरगावा अंबा मंदिर। जनार्दने त्यागोनिया घर, स्थिरावे अंबानाला पैलतिरी। प्रातःकाले संध्या स्नान, अंबा मंदिरी दर्शन। नंतरची जलान्न ग्रहण, नित्यनेमे अखंड साधना। भक्त जनार्दन परीक्षोन, तयावरी कृपा वोळवण। भक्ता सेवाया कारण, एकवीरा अवतरण जाहलेसे। कथे दिधले ज्ञान, कठीण परीक्षे विण। तपनात ताबून निघाल्या विन, कृपा बरसात होत नसे। इथे सप्तशती ग्रंथात, सातत्ये देवी शब्द येत। तैसेची देवी शक्तिपीठ, असा उल्लेख आढळतो। पुराणे ग्रंथे देवी महती, अनेक नामे स्थाने असती। उदोक्कार गर्जन जन नाचती, देवी दरबारी दृश्य दिसे। देवी मातेचा दरबार, माऊलीचा नाम गजर। देवी कृपा बरसणार, आनंदी आनंद जीवनी। उत्पत्ती स्थिती लय करी, ब्रह्मांड रचने खेळ करी। येची सत्ता सर्वदुरी, हेची सत्य असे। जीवा गुंतवी संसार बंधनी, विश्व खेळे जीवा रमवोनी। सुख दुःखे सातत्ये जीवनी, येचे इच्छे घडतसे। जैसी जीवा गुंतवी तसे, तैसेची बंधन खोलितसे। शिवमीलन करीतसे, ऐसे कर्तृत्व येचे। मनी प्रश्न उठलासे, देवी शाश्वत स्वरूपी असे। सत्य नित्य अविनाशी असे, अवतार परंपरा घडे कैची। ये प्रश्ने उत्तर असे, सप्तशतीत गवसलेसे। ज्या कृत्या देव अशक्यलेसे, तयास्तव होय अवतरण। परब्रह्म विविध शक्ती, व्यक्त रूपे प्रगटती। कार्य कारणे अवतरती, विविध देवी रूपे धारोनिया। निर्गुण शक्ती विचरे सर्वत्र, शक्ति अंतर्हित शाश्वत। कार्य कारणे विश्वात, अवतरे सगुण रूपे। रेणुका नंतरे एकवीरा, एक पुत्रवीर एकवीरा। म्हणून रेणुका एकवीरा, दोन नव्हे एकची असती। प्रत्येक कथा रेणुकेची, ने एकवीरा पर्यंतची। त्या कारणे दोन्ही एकची, ऐसा खुलासा गैर नसे। रेणुका एकवीरा एकची, पुराणी दाखला असेची। परिणामे स्थाने अलगची, दैवत्व जरी एक असले। दोन्हींची नावे वेगळी, ओळखी वेगवेगळी। शक्ती स्थाने ही यागळी, स्थान प्रचिती वेगळीली। अनेक रूपे असती जरी, अनेक नामे प्रसिद्धे तरी। पार्वतीचीच रूपे सारी, शक्तितत्व एक अंतर असे।
जेथ होय देवी अवतरण, गोटा बाण मूर्ती रूप धारोन. देवीचे स्वयंभू स्थान, तया स्थाना संबोधिती. मंगल पवित्र लहरी असती, आर्त कामना होय पूर्ती. सातत्ये ये याची प्रचिती, तया म्हणती जागृत स्थान. जे जे देवीचे स्वयंभू स्थान, असे देवीचे जागृत स्थान. जागृत स्थान खुलासन, विजयकांता करी गुरुकृपे. जागृत दैवत बदल्याने, सर्व दूरी वार्ता फैलावल्याने. सर्वतोमुखी जाहल्याने, दैवत जागृत राहत नसे. देवतो मानव देहरूपात, संस्कारे तेजस्वी होतात. सगुणाची असे हीच रीत, त्रिकाला बाधित सत्य हे. जेथे चाले सातत्ये उपासन, सद्भक्तांचे आराधन. पूजन नाम संकीर्तन, अखंडत्वे भजन चालतसे. विविध साधने गुणगान, प्रवचन लीला वर्णन. तेची राहे जागृत स्थान, भक्तांच्या भक्ती उपासने. देवी आईच्या हरेक मंदिरी, चैत्र अश्विन शाकंभरी. उत्सव सोहळा सर्वदूरी, सद्यकाळी संपन्न होय. अश्विन नवरात्री देवी मंदिरी, घटस्थापना घरोघरी. पूजन पाठ माता दरबारी, गोंधळ जोगवा यज्ञ कर्म. जो तो आपापल्या परी, देवी माता भक्ती करी. स्तवन नर्तन दरबारी, हर्षोल्हासे करिताती. अश्विन नवरात्र सोहळा, तयाचे बीज प्राचीन काळा. महिषासुर चंडीने वधिला, सत्ता उन्मत्त जाहल्याने. चौथ्याध्यायी वर्णिली कथा, आठवदे विजयकांता. पुनश्च संक्षिप्ते आता, श्रोत्या स्मरणार्थ कथितसे. देव दानव युद्ध जुंपले, शतवर्षे सातत्ये लढले. दैत्यसेने स्वर्गा जिंकिले, इंद्रपदी बैसे महिषासुर. ब्रह्मदेव नेतृत्वाखाली, देव येती दो देवेश्वराजवळी. युद्ध घटना कथियेली, सविस्तर देवेश्वरी. युद्ध वृत्तांत श्रवण, देवेश्वर जाहले क्रोधायमान. क्रोधावस्थे मुखातोन, महान तेज निघाले. सकल देव देहातोनी, महान तेज बाहेर निघोनी. निरुप महातेज एकत्रोनी, स्त्री आकारी आकारिले. देवे शस्त्रास्त्रे दिधली देवीला, तियेची सन्मान करियेला. अलंकारे सालंकृत करियेला, श्रीदेवीचा दिव्य देह. दिव्यै देखता चराचर छळास, व्याकुळल्या सकल सृष्टीस. क्रोधित होऊनी महासुरास, शासण्या देवी निघालीसे. युद्धारंभ अश्विन प्रतिपदेस, महाघोर युद्ध 9 दिस. क्रोधाविष्ठ चंडीने महिषासुरासी, पदतले दाबोन मर्दियेले. पराक्रम विजय देखोन, सकल देवानंदोन. चंडिकेचे करीती स्तवन, पुष्पवृष्टी करोनिया. तुंबळ युद्ध 9 दिन, वीरत्व शौर्य पराक्रम दर्शन. नंतर जाहले विजय प्राप्तन, विजयादशमी संबोधिती. तदपासोन अश्विनात, देवी स्थापिती घरात.
प्रतिपदा ते नवमी तिथीत दसऱ्याशी सीमोल्लंघन 9 दिन उत्सव जोरात माता उपासक करितात पूजन थाट उडतात प्रवचन कीर्तन भजनासवे देवी आईच्या दरबारात भक्त सेवा आचरतात उदोकार गरजतात मातेच्या असंख्य मंदिरी नाम घोष गगनावरी भक्त नाचती दरबारी माता कृपा भक्तावरी उत्सव पर्व काळात माता विराजे पालखीत असंख्य वाद्य गजरात देवालयापासून मिरवीत निघे आशीष द्यावया मार्ग अति सुशोभित पालखी येता अंगणात औक्षण आरती करितात माता जयकार करोनिया दर्शने सुखावे मन माता करी आनंद वितरण प्रदक्षिणा पूर्ण करोन देवालयी परते पालखी मंगल पवित्र वातावरण सर्वत्र गुंजे मंत्रोच्चारण टाळ चिपळ्यात चाले भजन आनंदी आनंद सर्व दूरी भक्त भक्तीचा कल्लोळ आनंदी आनंद उत्सव काळ द्वैत सारोन अद्वैत माळ एकाकार जाहले इति गुरुकृपांकित भक्त कवयित्री विजयकांता विरचित प्रासादिक ओम श्री एकवीरा सप्तशती ग्रंथ द्वादशोऽध्याय गूढहा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।